माझ्या रसिक मित्रांना आपला अभिवाचक मित्र दत्ता सरदेशमुखचा नमस्कार. मित्र हो, आज मुकुंद कुलकर्णी यांच्या एका लेखाचं वाचन मी करतो आहे. श्रीनिवास विनायक खळे असं या लेखाचं शीर्षक आहे. ऐकूया. श्रीनिवास विनायक खळे. श्रीनिवासचं गाणं सुरू झालं आणि गाण्याचा मुखडा पुरा झाला की हा आता आपल्याला कुठं घेऊन जाईल याचा काही अंदाजच करता येत नाही. अंतऱ्याच्या 2 ओळी झाल्या की आपल्याला असा प्रश्न पडतो की हा मुखड्याला परत कसा येणार. तसे सगळेच परत येतात उड्या मारत, त्यातल्या काही माकडाच्याही असतात. पण हा येतो तो असा की एका डहाळीवरून फुलपाखरू जसं दुसऱ्या डहाळीवर जातं तसा हा अलगद मुखड्याला परत येतो आणि आपल्याला कळतच नाही की हा इथं आला कसा. मित्र हो, हे उद्गार माझे नाहीत, तर हे उद्गार आहेत महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व असलेले पु ल देशपांडे यांचे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत समृद्ध करण्यात आग्रा, ग्वालेर, जयपूर अशा अनेक घराण्यांचं अमूल्य योगदान आहे. रसिकांना भावणाऱ्या भावगीताबद्दल म्हणाल तर त्या गीतांना अमरत्व बहाल केलं ते श्रीनिवास खळे या घराण्यानं. अहो, मराठी भावगीतांना अतिशय मोहक चाली लावून 6 दशकांहून अधिक काळ मराठी रसिकांवर मोहिनी घातली ती श्रीनिवास खळे उर्फ खळे काका यांनी. संस्कृत, गुजराती, बंगाली इत्यादी अनेक भाषांमधल्या गीतांना खळे यांनी स्वरबद्ध केलं आहे. त्यांचं खरं योगदान हे मराठी भावगीत या गीत प्रकारामध्येच आहे. बोलकी बाहुली, जिव्हाळा, पोरकी, पळसाला पाने 3 यासारख्या अतिशय मोजक्या निवडक मराठी चित्रपटांना खळे अण्णांनी संगीत दिलं. लता मंगेशकर आणि पंडित भीमसेन जोशी या दिग्गजांना घेऊन त्यांनी राम श्याम गुणगान हा गीतसमूह संगीतबद्ध केला होता. मधुसूदन जोशी यांच्याकडून खळ्यांनी संगीताचं प्राथमिक शिक्षण घेतलं. पुढं अता हुसेन खां, निसार हुसेन खां आणि फैयाज हुसेन खां अशा दिग्गजांकडून त्यांना शास्त्रीय संगीताची तालीम मिळाली. बडोदा आकाशवाणीवर संगीतकार म्हणून काही वर्ष नोकरी केल्यावर खळे अण्णा मुंबईत आले, पण त्यांना फारसं काम मिळेना. इथंच त्यांची ओळख दत्ता कोरगावकर यांच्याशी झाली. दत्ता यांचे सहाय्यक संगीतकार म्हणून त्यांनी काम करायला सुरुवात केली. काही चित्रपटांच्या संगीत दिग्दर्शनाच्या स्वतंत्र संधी त्यांच्याकडे चालून आल्या, मात्र ते चित्रपट कधीच पूर्ण झाले नाहीत आणि खळे काकांचे सगळे कष्ट पाण्यात गेले. त्या नैराश्यापोटी आपली पेटी विकून संगीताला रामराम ठोकावा आणि दुसरा काहीतरी नोकरीधंदा शोधावा अशा निर्णयाप्रत ते आले होते. अशा कठीण काळात त्यांच्या पत्नीनं त्यांना धीर दिला आणि या प्रसंगातून त्यांनी सुखरूप बाहेर काढलं. इसवी सन 1952 साली गोरी गोरी पान आणि एका तळ्यात होती ही त्यांची अत्यंत सुरेख 2 गाणी असलेली तबकडी प्रसिद्ध झाली. या दोन्ही रचना गदिमांच्या होत्या. मुळात या रचना लक्ष्मीपूजन या चित्रपटासाठी केलेल्या होत्या, पण ऐनवेळी तो चित्रपट बारगळला. खळ्यांनी लावलेल्या गीतांच्या चाली गदिमांना एवढ्या आवडल्या होत्या की त्यांनी HMVकडून वेगळी तबकडी बनवून घेतली. या दोन्ही गाण्यांनी खळ्यांना आणि आशाताईंना सुद्धा खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळवून दिली आणि खळे एक संगीतकार म्हणून मान्यता पावले. मित्र हो, हिंदी चित्रपटसृष्टीतले नावाजलेले संगीतकार नौशाद हे खळे काकांचे मोठे फॅन होते. ते म्हणत, मौका मिलता तो मैं खड़े जी का शागिर्द बनता. इनके जितने अच्छे गीत हम जिंदगी भर बना नहीं सके. आप हमारी नेशनल प्रॉपर्टी हो. आपके जैसा कलाकार अब है कहाँ. दिनांक 1 मे 1960 हा दिवस महाराष्ट्र राज्य स्थापनेचा दिवस. याच्यासाठी खास राजा बढेंनी 2 महाराष्ट्र गीतं लिहिली. त्यापैकी एक जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा हे गीत शाहीर साबळे यांनी गायलं आणि खळे साहेबांनी संगीतबद्ध केलं. आजही हे महाराष्ट्र गीत अतिशय लोकप्रिय आहे. संगीत पाणीग्रहण या आचार्य अत्रे लिखित संगीत नाटकाला खळ्यांनी संगीत दिलं होतं. काही काळ श्रीनिवास खळ्यांनी HMVमध्ये संगीतकार म्हणून नोकरी केली. लता मंगेशकरांकडून
अभंग तुकयाचे हा संत तुकारामाच्या अभंगांचा संग्रह, तर पंडित भीमसेन जोशी यांच्याकडून अभंगवाणी गाऊन घेतली. या दोन्हीलाही अफाट लोकप्रियता लाभली. श्रीनिवास खळे यांनी संगीत दिलेल्या आणि सुरेश वाडकर, कविता कृष्णमूर्ती, वीणा सहस्त्रबुद्धे अशा कितीतरी सुप्रसिद्ध कलाकारांनी गायलेल्या गीतांच्या तबकड्या खूपच लोकप्रिय झाल्या. श्रीनिवास खळे यांनी फारशा चित्रपटांना संगीत दिलं नसलं तरी भावगीत, भक्तिगीत हे प्रकार त्यांनी भरपूर हाताळले. जवळजवळ 100पेक्षा अधिक गायक गायिकांनी श्रीनिवास खळे यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गाणी गायलेली आहेत. पंडित भीमसेन जोशी, सुधीर फडके, वसंतराव देशपांडे, लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर, माणिक वर्मा, सुलोचना चव्हाण यांच्यापासून ते हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, अरुण दाते, सुधा मल्होत्रा, सुरेश वाडकर, देवकी पंडित, कविता कृष्णमूर्ती, शंकर महादेवन, त्या अगदी अलीकडं लिटिल चॅम्पियन आर्या आंबेकर यांच्यापर्यंत अनेक नामवंतांनी खळेकाकांच्या दिग्दर्शनाखाली गाणी गायलेली आहेत. अलौकिक प्रतिभा लाभलेले बाबूजी म्हणजे सुधीर फडके यांच्या मनात खळेकाकांविषयी अत्यंत आदर होता. ते म्हणाले, एक अलौकिक संगीतकार वगैरे स्तुती केली तरी त्या स्तुतीला शब्दच नाहीत. खळे म्हणजे खळेच. त्यांनी ज्या पद्धतीनं संगीत निर्माण केलं तसं करणारं कोणी नाही आणि पुढं होईल की नाही हे नियती काय करेल माहीत नाही. यांच्यासारख्या चाली मला नाही येणार. यांचं मी म्हटलेलं लळा जिव्हाळा शब्द चखोटे शिकताना मी मनात खरोखर घाबरलो होतो की यांच्या या गाण्यातल्या जागा माझ्या गळ्यातून निघतील असं मला नाही वाटत आणि आजही माझ्या त्याच भावना आहेत. मित्रहो, आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत खळेकाकांना अनेक पुरस्कार लाभले. भारत सरकारनं त्यांना पद्मभूषण या नागरी पुरस्कारानं सन्मानित केलं. प्रेम करणारे रसिक हीच आयुष्याची कमाई असं मानणाऱ्या श्रीनिवास खळे यांना मानाचा मुजरा. श्रीनिवास विनायक खळे या लेखाचं वाचन आपण ऐकलंत. लेखक मुकुंद कुलकर्णी, सोलापूर. त्यांचा व्हॉट्सअप नंबर 9421454888 9421454888. ही पोस्ट ऋषिकेश आयाचित, नाशिक यांच्या सौजन्यानं मला प्राप्त झाली. लेखाचं अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.